नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना कोरोनानंतर अच्छे दिन आले। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे उत्तर भारतातून द्राक्षांची मागणी वाढली आहे। द्राक्षांना सध्या 50 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत चांगला दर मिळाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण आहे। कारण काटा करता निवडला यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना रेट चांगले मिळत आहे। माझा SSNचा प्लॉट आहे, यावर्षी 161 रुपये रेट मिळाला, त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहे। यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हाला सुद्धा चांगले दिवस आलेले आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदी नंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहे। हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतं। कृष्णतारा फ्रूट सप्लायर्स देवगाव या कंपनीचा प्रोप्रायटर असून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या मालाची थॉम्सन या व्हरायटीचे 55 ते 58 रुपये पेड कटिंग रोख स्वरूपात पेमेंट करत असून RK असेल, अनुष्का असेल, SSN असेल या व्हरायटीला 58 रुपयापासून तर 71 रुपयापर्यंत मालाचा दर्जा बघून रेट देत असून नाशिकच्या शामराव मोगल या शेतकऱ्यांना विषमुक्त शेती केली आहे। यामध्ये त्यांनी गहू, कांदा आणि भाजीपाल्याची लागवड केली। गव्हाच्या पिकातनं त्यांना 7,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। विशेष म्हणजे राष्ट्रीय फलोत्पादन प्रयोगशाळेनं त्यांच्या या गव्हात कीटकनाशक नसल्याचा अहवाल दिल्यामुळे त्याला प्रचंड मागणी वाढली आहे। रासायनिक खतांमुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात, ते न व्हावेत यासाठी त्यांनी विषमुक्त शेती चळवळ सुरू केली। कमी खर्चातील ही शेती प्रत्येक शेतकऱ्यानं करावी असं आवाहनही त्यांनी केलंय। मी पद्मश्री सुभाष पाळेकर पीडित नैसर्गिक विषमुक्त शेती गव्हाची आणि कांद्याची आणि ऊसाची पण करतो आणि या गव्हाचा भाव जो आहे तो 75 रुपये किलोच्या दराने आमच्या शेतातच बुकिंग करतायत। 7,500 रुपये क्विंटल आणि पुणे मुंबईचे गिराईक आमच्याकडे येऊन आमच्याकडे बुकिंग ही पूर्णपणे घेत आहे। शेतामध्ये किडनीचे आजार, कॅन्सर आणि दुर्धर आजार हे सगळे वाढतात, त्याच्यामुळे सुरक्षित अन्न ही सर्वात मोठी गरज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करताना देशी गाईचा, नैसर्गिक शेती निविष्ठांचा अवलंब केला पाहिजे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रामध्ये शेतकरी मनोज राऊत यांनी पारंपरिक पिकाला बगल देऊन बिजवाई कांद्याची लागवड करून आपला यशस्वी प्रयोग केलाय। त्यांनी त्यांच्या शेतामध्ये उत्तम व्यवस्थापन आणि योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब करून बिजवाई कांद्याचं पीक फुलवलं। यामधून त्यांना 40,000 खर्च जाता 2 लाखांचा निव्वळ नफा मिळणार आहे। त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील बिजवाई कांद्याची लागवड करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे आणि या संदर्भातच त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। वाशिम जिल्ह्यातील धोत्रा येथील अल्पभूधारक शेतकरी मनोज राऊत यांनी त्यांच्या 1 एकर क्षेत्रावरती बिजवाई कांद्याची लागवड केलेली आहे। आपण बघू शकतो पीक चांगलं बहरलेलं आहे आणि बीज धारणेच्या स्थितीत हे पीक आहे। नेमकं कशा स्वरूपाचं या पिकाचं उत्पन्न आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगसाल दादा, किती याला खर्च आहे व किती उत्पन्न या पिकामधून मिळते? मी गेल्या 2 वर्षापासून हे कांद्याचं पीक लावून राहिलो। गेल्या वर्षी माझ्याकडे 2 एकर शेती आहे। हे त्याच्यात गेल्या वर्षी मी अर्धा एकर कांद्याचं बी लावलं व गेल्या वर्षी चांगलं उत्पन्न झाल्यामुळे यावर्षी मी एकरभर लावलं। याच्यातून मला 4 क्विंटल बी होण्याची अपेक्षा आहे व त्याला दर चांगला 60,000 रुपये क्विंटलचा दर आहे। हे कमीत कमी मला 2,40,000 रुपयाचं उत्पन्न होईल। 40,000 खर्च व जाता मला 2 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाकडे न वळता बिजवाई कांदा जर लावला तर त्यांना चांगलं उत्पन्न होते। गणेश मोहोळे, झी मीडिया, धोत्रा, वाशिम। मुरबाडमध्ये वामन म्हात्रेंनी मिश्र शेतीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे। 1 एकर शेतीमध्ये त्यांनी 16 प्रकारच्या भाज्यांची लागवड केली। विशेष म्हणजे यामध्ये कोबी, फ्लॉवर आणि नवलकोल या 3 भाज्यांचा समावेश आहे। सेंद्रिय खतांचा वापर करत त्यांनी भाजीपाला पिकवलाय। यावेळी तरुणांनी शेतीकडे वळण्याचं आवाहन म्हात्रे यांनी केलंय। गोबी दादा तो बोलतो ही दूध होणार आहे का नाही?